सुरुवात करूया आजच्या या सुरील्या सोहळ्याला. आपल्या समोर येतोय विश्वजित बोरवणकर. अमृताची बरसून रात गेली, आताच अमृताची बरसून रात गेली, आताच अंग माझे, आताच अंग माझे भिजवून रात गेली, आताच अमृताची बरसून रात गेली. अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा, अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा, दुलईस मोगऱ्याचा, गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली, आताच अंग माझे, आताच अंग माझे भिजवून रात गेली, आताच अमृताची बरसून रात गेली, बरसून रात गेली. हा खतरनाक. छान गायलास, खूप छान गायलास. थँक्यू. तुझ्या ताकदीचं आहे गाणं ऑब्विसली, पण तरी सुद्धा या सगळ्या सेटअपमध्ये आवाज खूप समोर येतो ना, एकदम असा दिसतो. खूप उत्तमरित्या सादर केलंस गाणं, मला जाम आवडलं. आणि शेवटी ते काय केलं तू? कमलेश दादा आणि सगळे म्हणत होते की गाणं म्हणून खूपच अप्रतिम आहे, पण आपण काहीतरी वेगळं करूया. स्केल चेंज केली अंतऱ्यामध्ये M1ला, आणि मग परत ते ओरिजिनल ह्याच्यात आणलं. कमाल आहे कमलेश, अमर, सगळे तुम्ही कमाल आहे, कमाल. माइंड ब्लोईंग. ही खूप मोठी रिस्क होती ना, म्हणजे ह्याच्यामध्ये चुकण्याचेही चान्सेस खूप असू शकतात. काय ना, म्युझिशियनसाठी एक गोष्ट बघा की या सगळ्या म्युझिशियनसाठी काय यांचं कौतुक करणं आपण गरजेचंच आहे. कारण तू आता रिस्कची गोष्ट बोलली. हे लोक इतरही ठिकाणी परफॉर्म करतात, आमच्या कार्यक्रमात याच्यातले बरेच जण परफॉर्म करतात, पण तिकडे लोकांच्या मनोरंजनासाठी असतं. इथे या लोकांवर इतकी जबाबदारी आहे की या प्रत्येक येणाऱ्या कंटेस्टंटचं पुढचं भवितव्य त्याच्याबरोबर यांच्यावर पण अवलंबून आहे, आणि तितकंच इनपुट पण देतात. मला वाटतं ही गोष्ट सारेगमच्या मंचावरच होते. खरोखर अप्रतिम गोष्ट आहे. धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. सुपर सुपर. थँक्यू. म्हणजे ज्या गोष्टीचा आमचा हट्ट होता की त्याच्यातनं काहीतरी असं काहीतरी दिसावं की जे त्या कंपोजिशनचा गोडवा, त्याची नजाकत, एक
जो पोत असतो तो जास्त सुंदर आणि अलगदरित्या उघडून दिसावा, एक इच्छा होती. सार्थ ठरली. सुपर, मजा वाटली. आणि मला सगळ्यात जास्त कौतुक काय वाटतं, कारण जेव्हा सुरेशजी गातात ना तेव्हा एक गोष्ट आहे की ते कसे तालाशी खेळतात आणि त्याच्या क्रॉसमध्ये तू दरवेळेला त्या तालाला जो काही करेक्ट येत होता ना समय त्या, ते मला जबरदस्त आवडलं. बिकॉज ती ट्रिक नाही आहे, तो कॉन्फिडन्स आहे. तिकडे ट्रिक करायला गेलास की आपणच अडकू शकतो आपल्या ट्रिकमध्ये, पण कॉन्फिडन्स असेल ना तर आपल्याला माहिती आहे की बॉस मी चालू कुठून झालो आणि लँड कुठे व्हायचंय. एंड मला एनिवे आवडलाच. अंतऱ्यातलं नंतरचं जेव्हा विजवून येतं तेव्हा मला जरा खटकलं, पण सगळ्या हरकती आणि त्या सगळ्या गोष्टी फार छान दाणेदारपणे येत होत्या. इमोशन अमेझिंग आणि वन्स अगेन सुपरबली प्लेड. अमेझिंग, व्हेरी गुड. थँक्यू दादा. थँक्यू. आणि खरंच आपण जसं सुरुवातीला म्हटलं तसं गाणं सादर करण्याच्या पद्धतीत थोडासा बदल. लिटरली पियानो इज ऍडिंग अ डिफरंट फ्लेवर इन टू इट. एक गोष्ट वाटते ना आता तुम्ही एक लक्षात घ्या की एक अनप्लक्ड जो फील असतो ना, इम्प्रोव्हायझेशन आहे कंपोजिशनचा, ऍक्च्युअल जो त्याचं ओरिजिनॅलिटी, त्याची खूबी, त्याचा गाभा, त्याची स्वतःची जी आपल्या मनात असलेली भावना, इज्जत, सगळं तसंच घेऊन त्यातनं थोडंसं एक आपलं काहीतरी पुढे मांडण्याचा प्रयत्न. आपल्याकडे फार कमी या पद्धती आहेत, पण तुम्ही जर पाहाल फॉरेनमध्ये एक गाणं समजा असं पकडून चला, अजयने एक गाणं केलंय 2च महिन्यामध्ये अतुलला असं वाटतं की ह्या गाण्याचं मी काहीतरी वेगळं करू शकतो, मी त्याला बिंदास त्याला हो म्हणतो आणि अतुल काहीतरी त्या गाण्याचं वेगळं व्हर्जन बाजारात आणतो. मग सडनली असं कोणाला तरी वाटतं की ह्याच्यात मी अजून काहीतरी करू शकतो. अशी एकाच गाण्याची 6-6 व्हर्जन्स उपलब्ध आहेत. कंपोजिशन एकच, पण प्रत्येक म्हणजे तुम्ही पहा मोझार्टच्या सिम्फनी सुद्धा क्लब मिक्समध्ये चालतात. सॅम्युअल बार्बरची सिम्फनी आहे ती, इट्स अ टोटली सॅडनिंग सिम्फनी, पण ती सॅम्युअल बार्बरची सिम्फनी क्लब मिक्समध्ये ऐकू येतं जेव्हा त्याच्यावर लोक नाचतात. हे ॲडॅप्टेशन जे आहे ना की ह्याच्यात मी काहीतरी इनपुट करू शकतो, ते काही त्याला वाट लावायला नाही, त्या कंपोजिशनची काही त्याला फार त्याच्याशी प्रतारणा करण्यासाठी नाही, उलट त्याच्यात एक अजून ॲडिशन काहीतरी करण्याकरिता त्या सुंदरतेकडे पाहण्याचा एक वेगळा अँगल आहे कॅन्स आहे. पण मजा आली, सुपर वाटतं त्यामुळे. आणि बाय द वे तू फार वेगळा आणि छान दिसतोय. थँक्यू. बरं, याच्या मागे काही खास कारण आहे का? नाही, कारण असं मग नाही. आत्ताच तू तुझं सोशल नेटवर्किंग साईटवरचं स्टेटस मॅरिड असं का केलंयस अचानक? नाही, आता बायकोने सांगितलं असेल की तिथे मॅरिड असेल, लिहून टाक आता तरी. नाही, तिने नाही सांगितलं, पण मी स्वतःहूनच ते केलं. तुम्हाला माहितीये का, आयडिया सारेगमप ह्या कार्यक्रमानंतर त्याला लग्नाची स्थळं आली आहेत. म्हणून त्यांनी लगेच स्टेटस अपडेट करून मॅरिड करून टाकलं. त्यात काही विशेष नाही. परवा आमच्या एका कुटुंबामध्ये आम्ही गेलो होतो गणपतीमध्ये एकांना भेटायला, तेव्हा त्या पण सांगत होत्या की अहो त्या आमच्या इथल्या ह्या आहेत ना, त्या विचारत होत्या की तुमचा मोठा मुलगा अजून लग्नाचा आहे का. विश्वजित, आज अजयचे मार्क्स आपल्याला कळणार नाहीये, सो अतुल. दिलाय अतुलने. थँक्यू.